कशाला गेली आई सांग स्वर्गाला, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागीन तुझ्या या बाळाला. जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडेल आई तुझ्या या गोष्टीचा. जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडेल आई तुझ्या या गोष्टीचा. सोडून गेली आई तू वनवासाला, सोडून गेली आई तू वनवासाला, कोण वागीन तुझ्या या लाडक्याला. कशाला गेली आई सांग स्वर्गाला, कोण वागीन तुझ्या या लाडक्याला. जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडेल आई तुझ्या या गोष्टीचा. दानव कोण मानव कोण कळेन आई मला, जिकडे तिकडे पाहत आहे बहुमान पैशाला. सोडून गेली आई तू वनवासाला, सोडून गेली आई तू वनवासाला, कोण वागीन तुझ्या या पाखराला. कशाला गेली आई सांग स्वर्गाला, कोण वागीन तुझ्या या लाडक्याला. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी, आईची माया या जगाला कधीच कळणार नाही. सोडून गेली तुझ्या या लाडक्याला, सोडून गेली आई तू वनवासाला, कोण वागीन तुझ्या या लाडक्याला. कदाचित त्या लहान 6 वर्षाच्या पोरीचे भाव काय असतील. हे ताटातूट झाली आज गाई वासराची, ताटातूट झाली आज गाई वासराची. नेलीस देवा तू आई लेकराची, कुणावर रुसावे कुठे हट घ्यावा. छंद लाड माझा कोणी पुरवावा, कुणावर रुसावे कुठे हट घ्यावा. छंद लाड माझा कोणी पुरवावा. आगवी जवावी माझ्या अंतराची, नेलीस देवा तू मालेकराची. 6 वर्षाची मुलगी 8 वर्षाचा मुलगा दोघं रडत होते. माय तर गेलीच गेली, पर बापानं सुद्धा आत्महत्या केली. दादा दोघही मेले. कशामुळे हो काका, कशामुळे? फक्त दारूमुळे. दादा दारूमुळे पोरानाच झाली, बायकोला मरावं लागलं. पतिव्रता बायकोला सुद्धा दारूमुळे मरावं लागलं आणि स्वतःचाही जीवनाचा अंत करून घेतला. एंड ऑफ द लाईफ म्हणजे जीवनाचा अंत करून घेतला. पर दादा मरण्याच्या आधी एकदा आपल्या लेकरांना डोळ्याच्या समोर ठेवायचं, जर मला आत्महत्या करायचं असेल तर माझ्या लेकरांचं काय, कारण मायबाप शिवाय निस्वार्थ प्रेम करणारं जगातलं कोणीच नसेल. हो, जोपर्यंत मायबापा तोपर्यंत ठीक आहे, मायबाप गेले की जगच सुनवतो महाराज, नाही का.